कबुतरांच्या कंट्रोल फीडिंगसाठी बीएमसीनं सूचना मागवल्या आहेत। 29 ऑगस्ट पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याचं आवाहन करण्यात आले। 2 तास कबुतरांना दाना पाणी देण्याचा प्रस्ताव बीएमसीकडे मांडण्यात आलाय। कंट्रोल फीडिंगच्या 3 अर्जांनंतर सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे, कारण मुंबई महापालिकेने नागरिकांकडून कबुतरांच्या कंट्रोल फीडिंग बाबत सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत। महापालिकेला कंट्रोल फीडिंग बाबत प्राप्त झालेल्या अर्जानंतर या सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। 29 ऑगस्ट पर्यंत महापालिकेच्या संकेतस्थळावर मुंबईकरांना हरकती आणि सूचना नोंदवता येतील। दादर कबुतरखाना ट्रस्ट, यास्मीन भन्साळी अँड कंपनी आणि श्रीमती पल्लवी पाटील ॲनिमल अँड बर्ड्स राईट्स ॲक्टिव्हिस्ट यांच्याकडून महापालिकेला कंट्रोल फीडिंग बाबत अर्ज करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सीमा, कबुतरखान्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। सुरुवातीलाच कोर्टानं कबुतरांना खायला घालू नका असं सक्त निर्देश दिलेले होते, मात्र त्यानंतर कंट्रोल फीडिंग बाबत महापालिकेला अर्ज आलेत आणि आता महापालिका कदाचित 2 तास तरी कबुतरांना दाणा पाणी द्या असा विचार करू शकते। नक्कीच उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये सुनावणी पार पडलेली होती आणि युक्तिवादादरम्यान बीएमसीने आपली बाजू मांडत असताना असं म्हटलेलं होतं की कबुतरखाना या ट्रस्टकडनं काही अटी शर्तींसह खाद्यपदार्थ टाकण्याची त्यांनी मागणी केलेली आहे बीएमसीकडे, आणि याबाबतची माहिती बीएमसीने उच्च न्यायालयात दिलेली होती। त्या दरम्यान कोर्टाने असं म्हटलेलं होतं आणि बीएमसीने सुद्धा काही अटी शर्तींसह काही ठराविक वेळेत कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यावरती आपली तयारी दर्शवलेली होती। त्यावर कोर्टाने असं म्हटलेलं होतं की तुमची जी काही आहे म्हणजे ज्या प्रकारे मागणी आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा विचाराधीन आहात, त्यावरती लोकांच्या नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून घ्या। नक्की त्यांचं म्हणणं काय आहे कबुतरखान्यांसंदर्भात आणि अटी शर्तींसह सोबतच काही ठराविक वेळेत जर खाद्यपदार्थ टाकायचं असेल तर मग लोकांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यावं लागेल। त्यामुळे हरकती आणि सूचना मागवून घ्या। त्यानुसार आता बीएमसीने लोकांकडनं नागरिकांकडनं खरं तर हरकती नक्की सीमा, तर येत्या 29 ऑगस्ट पर्यंत या सूचना आणि हरकती नोंदवण्याचं आवाहन करण्यात आले, त्यामुळे किती सूचना आणि हरकती या संदर्भात येत आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।